श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो तृतीय सोपान अरण्यकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 718. आपण अत्री मुनींची ही स्तुती त्या 12 श्लोकांमधल्या एकेका श्लोकामध्ये जे अत्यंत सुंदर रहस्य त्यांनी वर्णन केलेलं आहे त्या आधाराने समजून घेत आहोत. आपण कालच्या निरूपणामध्ये प्रथम 4 श्लोकांचं थोडासा स्पर्श करत करत चिंतन केलं आणि भगवंताच्या या असीम रूपाला ज्या या संतांनी जाणलं ते रूप आपल्या हृदयामध्ये आपण साठवण्याचा प्रयत्न केला. अत्री मुनींनी कालच्या अंतिम चरणामध्ये दिनेश वंश मंडनम महेश चाप खंडनम मुनींद्र संतरंजनम सुरारी वृंद भंजनम अशा रीतीने भगवंताचं हे वर्णन आपल्याला सांगितलं. इथपासून पुढील 4 श्लोक आपण आजच्या कथा प्रवाहामध्ये चिंतनाला घेऊयात. सर्वप्रथम आपण त्याचं गायन बघूयात आणि तत्पश्चात गुरुकृपेने त्याचा विस्तार. मनोज वैरी वंदितम अजादिदेव सेवितम विशुद्ध बोध विग्रहम समस्त दूषणापहम नमामि इंदिरापतिं सुखाकरं सतांगतिं भजे सशक्ति सानुजं शचीपति प्रियानुजं त्वधङ्घ्रि मूलये नरः भजन्ति हीनमत्सरः पतन्ति नो भवार्णवे वितर्क वीचिसङ्कुले विविक्त वासिना सदा भजन्ति मुक्तये मुदा निरस्य इंद्रियादिकं प्रयान्ति ते गतिं स्वकं नमामि भक्त वत्सलं कृपालुशील कोमलं कृपालुशील कोमलं कृपालुशील कोमलम्. सज्जनहो, या अत्री मुनींच्या स्तुतीमध्ये आपल्याला भगवंताच्या रूपापासून या स्वरूपापर्यंतचा हा सर्व प्रवास त्यांनी या 12 श्लोकांमधून करून घेतला आहे. त्या दृष्टीने प्रथम 4 श्लोकांमध्ये भगवंताच्या या रूपाचं संस्पर्श अत्रीजींनी आपल्या स्तुतीमध्ये केला. आपण बघितलं की सर्वप्रथम भगवंताचे पदांबुज, तत्पश्चात त्याचा हा निक्काम श्याम सुंदर असा वर्ण, त्यानंतर त्याचे अत्यंत सुंदर असे प्रफुल्ल कंज लोचनम असे डोळे, प्रलंब बाहु विक्रमम अशा त्याच्या या भुजा आणि त्याच्या हातामध्ये असलेला धनुष्य बाण आणि कमरेचा भाता, अशा रीतीने रूपाच्या आधाराने अत्री मुनींनी भगवंताचं हे आपल्याला गुणगान सांगितलं. बघा, या स्तुतीमध्ये एक आणखीन रहस्य मला सहज जाणवतंय की भक्त हा नेहमी भगवंताच्या रूपापासूनच सुरुवात करतो दर्शनाला. त्यातही विशेषत्वाने भगवंताच्या चरणांपासून ते मुखाकडे जाण्याचा हा प्रवास आपल्याला साधारणपणे पुरुष देवता ज्या आहेत त्यांच्यामध्ये दिसतो.
भगवंताचे चरण आणि तिथपासून ते भगवंताचं मुख. आज या पुढच्या 4 श्लोकांमध्ये आपल्याला अत्री ऋषींच्या या स्तुतीमध्ये गोस्वामीजी भगवंताचं कार्यविशेष, भगवंताच्या येण्याचं खरं प्रयोजन, त्याने केलेला हा पराक्रम, त्याचा हा पुरुषार्थ, याचं अत्यंत सुंदर वर्णन सांगत आहे. कालच्या अंतिम टप्प्यामध्ये सुरारी वृंद भंजनम, अर्थातच देवतांचे शत्रू असलेल्या असुरांच्या समूहाचा नाश करणारे, कामदेवाचे शत्रू श्री महादेवजींद्वारा वंदित आणि ब्रह्मदेव इत्यादी देवतांकडून सेवित अशा 3 गुणधर्मांचं अत्री मुनी प्रभू रामचंद्रांच्या या रूपाकडे पाहून वर्णन करतात. बघा सज्जनो, परमार्थामध्ये आपण जे जे काही या संतांकडून ऐकले त्यामध्ये किती समानत्व असतं. आपण जर ग्रंथ हे कुठल्याही प्रकारचा पूर्वग्रह दूषितपणा न ठेवता वाचले तर सर्व ग्रंथ हे आपल्याला एकाच सुंदर सूत्रांची माळा करून सांगत असतात. आता इथं देखील जर आपण या 3 चरणांचा थोडक्यात विचार केला की सुरारी वृंद भंजनम, मनोज वैरी वंदितम, अजादिदेव सेवितम, तर या 3 चरणांच्या आधाराने मला मनोबोधामधला समर्थांचा एक श्लोक डोळ्यासमोर येतो. महासंकटी सोडिले देव जेणे, प्रतापे बळे आगळा सर्व गुणे, जयाते स्मरे शैलजा शूलपाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. समर्थांनी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी या 10 श्लोकांच्या आधाराने भगवंताच्या रूपाचं, त्याच्या गुणांचं, त्याच्या कार्याचंच वर्णन आपल्या समोर ठेवलेलं आहे. जर हे 10 श्लोक आपण नीट मनापासून वाचले आणि अत्री मुनींची स्तुती जर आपण वाचली तर सज्जनो, मी जो आनंद अनुभवतोय ना तो मी तुम्हाला सांगू शकत नाही. तो तुम्ही स्वतःच या 2 असलेल्या संत चरित्राचा, संत वाङ्मयाचा समांतर अभ्यास करून अनुभवा आणि लगेच करा बरं का. मी बऱ्याचदा जेव्हा सांगतो ना तुम्हाला की हे वाचा, असं नका विचार करू की बघूत वेळ होईल तेव्हा वाचूत. ती घटिका, तो क्षण जगायला शिका. आत्ता अत्री मुनींची स्तुती चाललीये, त्याच वेळेला मनोबोधाचे हे 10 श्लोक बघा आणि तुम्हाला अत्री मुनींच्या दृष्टीतून आपला हा राम समर्थांच्या लेखणीमधून कळू शकेल. महासंकटी सोडिले देव जेणे, भगवंताच्या येण्याचं प्रयोजनच मुळी देवतांचं रक्षण आहे. जरी या देवता स्वर्गभोगामध्ये लिप्त आहेत, जरी त्या स्वार्थी आहेत, तरी देखील त्यांना या स्वर्गाची प्राप्ती पुण्यकर्मांच्या आधाराने झालेली आहे. जरी त्या पुण्यकर्मांमध्ये कर्मफळाची आशा आहे, तरी देखील या पुण्यकर्माचा मार्ग त्यांनी या मनुष्य जन्मामध्ये अवलंबन केलेला आहे. आणि भगवंताच्या येण्याचं कारण स्वर्गातल्या देवता, याचाच अर्थ आहे की मनुष्याने आपल्या जीवनात सत्कर्मयोगे वय घालवावे, या पद्धतीने जीवन जगावं. जर त्या सत्कर्मांमध्ये कर्मफळाची अपेक्षा असेल तर स्वर्ग प्राप्ती होईल, परंतु जर सत्कर्म हे निष्काम भावनेने करत राहिला तर निश्चितच वैकुंठाचं आपल्याला दरवाजा उघडू शकतो. परंतु मार्ग तर स्वर्गापासूनच पुढे जाण्याचा आहे ना. त्यामुळं स्वर्ग हा वाटेत लागणारा एक टप्पा आहे. निष्कामतेच्या मनुष्याची फास्ट ट्रेन तिथे थांबत नाही, परंतु रस्ता मात्र एकच आहे. आणि त्यामुळे भगवंत हा या देवतांच्या प्रार्थनेवरती विशेष प्रसन्न होतो. आपण श्रीमद भागवत घ्या. आता कालच कृष्णाष्टमीचा आपण सर्वांनी उत्सव साजरा केला. श्रीमद भागवतामध्ये देखील ब्रह्मदेवाने केलेल्या स्तुतीचं फळ होतं की भगवंताने येऊन त्यांना वरदान दिलं की काही काळजी करू नका,
मी आता वृंदावनच्या या भूमीमध्ये येईन आणि इथून या देवतांचं मी कार्य करेन. तशीच अवस्था प्रभू रामचंद्रांच्या प्रागट्याच्या आधी होती. रावणाचं अतुलित बल या पृथ्वीवरती अनेक प्रकारचे उत्मात करत होतं. स्वर्गातल्या देवता घाबरून बसल्या होत्या. पृथ्वी या राक्षसांच्या भाराने भयभीत गलितगात्र झाली होती. एका गायीच्या रूपामध्ये जाऊन ब्रह्मदेवाकडे तिने विनंती केली आणि मग ब्रह्मदेवांना महादेवाने मार्गदर्शन केलं की प्रभु व्यापक सर्वत्र समाना, प्रेम से प्रगट हो ही मैं जाना. ब्रह्मदेवा, तुला भगवंताच्या प्रार्थनेसाठी कुठेही जायची गरज नाही. तू जिथं आहेस तिथूनच त्या समत्वाने भरलेल्या भगवंताला अत्यंत प्रेमाने आर्ततेने तू हाक मार, त्याची प्रार्थना कर. तो भगवंत देवतांच्या रक्षणासाठी प्रगट होईल. श्रीमद भागवतामध्ये देखील ज्या पद्धतीने श्रीकृष्णाची ही वाणी ब्रह्मदेवाचं समाधान करते, श्री रामचरितमानसमध्ये देखील प्रभू रामचंद्रांची ही वाणी ब्रह्मदेव आणि इतर देवतांचं समाधान करते. म्हणून इथं अजादी देव सेवितम, ब्रह्मदेव इत्यादी देवतांकडून सेवित, असं हे भगवंताच्या येण्याचं अस्तित्वाचं कारण समर्थ मनोबोधामध्ये सांगतात की महासंकटी सोडिले देव जेणे. कधी कधी प्रश्न पडतो की या देवतांच्या स्वार्थासाठी भगवंताने एवढे कष्ट का घ्यावेत? हे कार्य तर कदाचित इथं असलेले ब्रह्मा विष्णू महेश देखील करू शकले असतेच ना. बघा, आपण महादेवाचं अतुलित बळ जाणता. महादेव म्हणजे या विश्वाचं अस्तित्व, त्याची थोडक्यात व्याख्या. खरं तर हे एकच एक परब्रह्म आहे, एक संग आहे. परंतु या परब्रह्माला जी अहमची मूळ जाणीव आहे, मी आहे, त्या अस्तित्वाने जी ही प्रकृती आम्हाला अनुभवायला येते ते शिवतत्व आहे. आणि त्यामुळे या विश्वाच्या पसाऱ्यामध्ये जे काही घडतं त्याची चेतना या शिवतत्वाची आहे आणि शिवतत्व या परब्रह्माच्या आधारावरती आहे. सज्जनो, त्यामुळं महादेवाला देखील या राक्षसांचा निपात करता आला असताना आपण रामचरितमानसमध्ये प्रभू रामचंद्रांच्या प्रागट्यामध्ये जालंधर राक्षस आणि वृंदा मातेची कथा ऐकलेली आहे. वृंदा ही एक विलक्षण पतिव्रता. आपण आता 1-2 दिवसामध्येच जेव्हा अनुसया मातेचा सीता माऊलीला झालेला उपदेश आहे त्यामध्ये पतिव्रता या स्त्रीची जी लक्षणं त्यांनी सांगितलेली आहेत त्यामध्ये वृंदा मातेचं स्थान हे सर्वोच्च आहे. अशी ही वृंदा ही या जालंधराची शक्ती होती. पतिव्रता ही राक्षसाची देखील शक्ती झालेली आहे आणि त्या शक्तीच्या वरती हा जालंधर स्वर्गातल्या देवतांना पराभूत करतोय आणि त्यामुळे शेवटी महादेवाने शस्त्र उचलले या जालंधरावरती. परंतु महादेव आणि जालंधराच्या युद्धामध्ये देखील बराच वेळ होतो, परंतु महादेव जालंधराला हरवू शकत नाही. महासंकटी सोडिले देव जेणे. कारण या प्रकृतीला काही स्वतःचे नियम आहेत. महादेवाकडे जरी अनंत शक्ती असल्या तरी शेवटी या प्रकृतीच्या एका टप्प्याच्या पलीकडे या महादेवाला देखील या परमात्म्याचीच शक्ती, परमात्म्याचाच आधार घ्यावा लागतो. आणि मग अशा या महादेवाच्यासाठी भगवंताने या वृंदा मातेच्या समवेत तिच्या या असलेल्या शक्तीच्या स्त्रोताला थांबवण्यासाठी तो केलेला छल आपण जाणता की त्याने साधू रूपामध्ये खाली येऊन जालंधराच्या वधाची वार्ता जेव्हा वृंदा मातेच्या कानावरती घातली त्यावेळेला ती भयभीत झालेली. आणि अशा या जालंधरच्या पत्नीचं या विष्णू देवताने, या भगवंताच्या रूपाने वेगवेगळ्या पद्धतीने छल करून तिच्या पातिव्रत्यामध्ये संशयाचा धागा निर्माण केला आणि त्या क्षणी त्याची शक्ती खंडित होताच महादेवाने वरती त्याचा वध केला. भगवंत आपल्या भक्तासाठी
अनंत प्रकारच्या या अमर्याद क्रिया घडवून आणतो. तो वाटेल तेची करी, हे जे आपण आपल्या सद्गुरूंच्या भजनामध्ये गातो, मानवी बुद्धीच्या तर्काच्या पलीकडं करी संकटी सेवकाचा कुढावा. समर्थ म्हणतात, आपल्या या भक्ताचा कैवार घेण्यासाठी हा अमर्याद पुरुषोत्तम आहे. आणि भगवंताचं आणि महादेवाचं तर प्रेम काय सांगावं, कसं सांगावं. आणि त्यामुळं महादेव हा नित्य या प्रभू रामचंद्रांचं चिंतन करतो, त्यांचंच आपल्या अंतरंगामध्ये स्मरण करतो. जया ते स्मरे शैलजा शूलपाणी. असा हा परमात्मा सर्व दृष्टीने प्रतापे बळे आगळा सर्व गुणे. आगळा वेगळा आहे, त्याचे सर्व गुण हे अतर्क्य आहेत, बुद्धीच्या पलीकडचे आहेत. आणि त्यामुळं हा महादेव एकच कार्य करतो, अखंड प्रभू रामचंद्रांचं चिंतन, प्रभू रामचंद्रांच्या लीला, त्यांचं नाम, त्यांची कथा, यामध्येच हा राजहंस अखंड निमग्न असतो. मनोज वैरी वंदितम. हा कामदेवाचा शत्रू महादेव सर्व दृष्टीने भगवंताचा सर्वोत्तम दास आहे. ब्रह्मदेव, इतर देवता आणि महादेव या सगळ्यांसाठी हा एकच आधार आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, नुपेक्षी कदा रामदासा अभिमानी. अशा या सर्व देवतांना सांभाळणारा, त्यांचा आधार असलेला हा रामराया, त्याचंच वर्णन अत्री मुनी आपल्याला या 2 चरणांमधून सांगतात. प्रभू रामचंद्रांचं खरं स्वरूप काय आहे याचं मध्ये मध्ये वर्णन आपल्याला या रूपाच्या आधाराने अत्री मुनी सांगताना म्हणतात की विशुद्ध बोध विग्रहम. जर या परब्रह्माचं जे विशुद्ध ज्ञान आहे, त्या विशुद्ध ज्ञानाला बुद्धी मन जाणू शकत नाही, परंतु हो, जर या विशुद्ध ज्ञानाने विग्रह रूपाने जर काही आकार धारण केला, तर तो विग्रह, तो आकार हेच प्रभू रामचंद्र आहे. भक्तीमध्ये एक फार सुंदर शब्दांची रचना आहे, सगुण ब्रह्म आणि निर्गुण ब्रह्म. सगुण ब्रह्म अर्थातच प्रभू रामचंद्रांचा हा विग्रह आहे, कारण की त्या ब्रह्मस्वरूपानेच हे सुंदर रूप धारण केलंय. आणि त्या रूपाचं भजन करता करता निर्गुण ब्रह्माची प्राप्ती होते. आणि त्यामुळे विशुद्ध बोध विग्रहम. कधीही आपल्या मनामध्ये हा संशय येऊ देऊ नका की आपण सगुणाची पूजा करतो, परंतु तो ब्रह्म तर निर्गुण निराकार आहे. बघा, आपण सोनं आणि सोन्याचे दागिने ही उपमा अनेक वेळा ऐकलेलीच आहे. त्या दोघांमध्ये फरक नाहीच. त्याच पद्धतीने हे निर्गुण ब्रह्म आणि सगुण ब्रह्माचं एकमेकांशी संलग्नता आहे. रामकृष्ण परमहंस आणि गोस्वामी तुलसीदास देखील हेच उदाहरण देतात की हिमालयामध्ये उन्हाळ्यात फेसाळून वाहणाऱ्या नद्या हिवाळ्यामध्ये मात्र गोठून जातात. त्याचप्रमाणे निर्गुण निराकार किंवा सगुण साकार यांचा संबंध आहे. महादेवाने देखील पार्वती मातेला हेच सांगितलं, सगुण अगुण नाही कछु भेदा. सगुण आणि निर्गुण यामध्ये कुठलाही भेद नाही हे पार्वती माते. आणि त्यामुळं अत्री मुनींनी आम्हाला हा एक अत्यंत सुंदर शब्द दिलाय, विशुद्ध बोध विग्रहम. हे विमल ज्ञान आहे, ज्या समर्थांनी दासबोधामध्ये या निर्गुण निराकाराची, या अद्वैताची प्रतिष्ठापना केली. त्याचा परमोच्च बिंदू म्हणजे विमल ज्ञान. त्या विमल ज्ञानाचं प्रतिपादन करणारे समर्थ अखंड प्रभू रामचंद्रांचं भजन करत होते. त्यांची सगुण भक्ती समाजामध्ये सांगत होते. यावरून तरी समर्थांचा हा बोध आपण आपल्या अंतरंगात ठेवावा. जागोजागी राम मंदिर स्थापिले, भूमंडळी नाम राम नाम गरजविले. हे जे आपण श्री महाराजांचं रूप पाहतो, का जर नामच घ्यायचं होतं तर मग या सगुण साकाराची प्रतिष्ठापना करायची काय गरज होती? सगुण साकार असलेला राम आणि निर्गुण निराकार परमात्मा यांना जोडणारा मधला दुवा म्हणजे भगवंताचं नाम आहे. आणि त्यामुळे सगुण राम आणि निर्गुण परब्रह्म
ह्यांचा अत्यंत सुंदर दुवा, त्या नामाची पुनर्प्रतिष्ठापना, हेच या ब्रह्मचैतन्यांचं जीवन आहे. हे सर्व काही समग्र आहे. आम्हीच आपल्या अहंकाराच्या भिंती बांधून निर्गुण आणि सगुण अशा या द्वैतामध्ये स्वतः लढत राहतो आयुष्यभर सज्जनो. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्रांची भक्ती म्हणजे विशुद्ध बोध विग्रहम, हे आपण आपल्या अंतरंगामध्ये कुठेतरी कोरून ठेवावं. आणि अशा निर्गुण आणि सगुणामध्ये ज्याचा भेद संपून जातो, तोच समस्त दूषणापहम होतो. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष राहत नाही, कारण सर्व दोषाचं कारण द्वैत आहे. आणि एकदा द्वैत मिटलं आणि द्वैताचा परमोच्च बिंदू सगुण निर्गुण आहे. त्या सगुण निर्गुणामधल्या या द्वैताची भिंत मिटताच मनुष्य हा संपूर्णपणे निर्दोष होऊन जातो. अत्रि मुनी पुढे म्हणतायत की हे प्रभो, या आसनावरती बसलेल्या आपल्या शेजारी आपली निजशक्ती, आपली अर्धांगिनी सीताजी, या सीताजींना किती सुंदर नाव अत्रि मुनी आपल्या स्तुतीमध्ये गातात. नमामि इंदिरापती. इंदिरा अर्थातच लक्ष्मी, या लक्ष्मीचा पती अर्थातच या भगवान विष्णूचं हे स्वरूप. आणि या लक्ष्मीचा हा पती आहे. आणि तो कसा आहे? सुखाकरम सतांगती. बघा किती सुंदर सुसूत्रता आहे या शब्दांमध्ये. नमामि इंदिरापतीम. प्रभू रामचंद्रांचं भजन करताना अनेकांच्या मनामध्ये येतं की प्रभू रामचंद्र तर वनवासी वैराग्यशाली मनाचे, आणि आम्ही तर सांसारिक आहोत, आम्हाला तर पैसा अडका पाहिजे. त्यामुळे प्रभू रामचंद्रांपेक्षा लक्ष्मी माता ही आम्हाला अधिक विशेषत्वाने प्रिय आहे. अगदी साधं व्यावहारिक उदाहरण घेतलं तर रामनवमीच्या दिवशी समाजामध्ये दिसणारा उत्साह आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी दिवाळीच्या रात्री असलेली समाजामधली रोषणाई, फटाके, आनंद, यामधली जर परिस्थिती आपण थोडक्यात विचार केली तर प्रभू रामचंद्रांची ही नवमी, कृष्णाची ही असलेली अष्टमी, यामध्ये वैराग्यशील असलेल्या लोकांना विशेष आनंद आहे, ठीक आहे. परंतु त्यामध्ये लक्ष्मी पूजनाचा आनंद आणि ह्यांच्यामधला आनंद हा आपल्याला साधा सामाजिक स्तरावरती देखील भेद दिसून येतो. मनुष्याला लक्ष्मी हवी आहे, परंतु लक्ष्मी पतीच्या चिंतनासाठी मात्र तो थोडासा आपल्या मनामध्ये कुठेतरी साशंक वाटतो. फार सुंदर चिंतन आहे की जेव्हा समुद्र मंथनामध्ये या लक्ष्मीच्या पाठोपाठ जेव्हा दारू आणि विष आलं, तर त्यावरून संत फार सुंदर विस्तार करतात की जेव्हा एखादा जीव लक्ष्मीच्या इच्छेने केवळ तिचीच प्रार्थना करतो की तू माझ्या घरी ये, मला विष्णू नको, मला ते वैराग्याचं साधन नको, मला ती भक्ती नको, मला केवळ भोग हवाय, आणि जेव्हा तिला इतक्या वेळेला बोलवतात तेव्हा ती विष्णूचे चरण सोडून कसं जाऊ विचार करते. शेवटी म्हणते की आता ह्याच्या प्रार्थनेला मला जावं लागेल. मग मी जाता जाता काय करते? माझ्या पतिदेवांना ते बोलवत नाहीये, मी त्यांचा अपमान करणार नाही, मी जाताना माझ्या 2 भावांना घेऊन जाते. जशी एकटी स्त्री कोणाच्या घरी जात नाही, त्याप्रमाणे ती आपल्या 2 भावांना बरोबर घेऊन येते. एकट्या लक्ष्मीचं पूजन केलं तर लक्ष्मी तिच्याबरोबर येताना विष आणि दारू या तिच्या 2 भावांना घेऊन येते, जे आपल्याला समाजामध्ये सर्वत्र दिसतच आहे सज्जनो, की केवळ लक्ष्मीचं पूजा. आणि त्यामुळं तो आलेला पैसा हा व्यसनामध्ये जातो किंवा मनामध्ये असलेल्या विषापोटी लोकांचे खून करणं, आत्महत्या करणं. आजच्या काळामध्ये आपण बघतोच आहे त्या प्रसिद्ध सिनेनटाची असलेल्या या संपत्तीमध्ये झालेले हे वेगवेगळ्या प्रकारचे वाद. सगळं काही अभ्यासल्यानंतर एकच लक्षात येतं की लक्ष्मीपती हा शब्द आम्हाला खरं तर नीट कळायला पाहिजे. नमामि इंदिरापतीम. माझा राम वैराग्यशील आहे म्हणून माझ्या रामाने इतरांना देखील तसंच राहावं अशी कधीही अपेक्षा केली नाही. किंबहुना श्री महाराज म्हणायचे की माझ्या माणसाने गाद्या गिरद्यांवरती लोळावं.
जे काही अत्यंत सुंदर आहे या विश्वामध्ये, उत्तुंग आहे, त्या सगळ्याचा भोग घ्यावा. हे सर्व काही या विश्वाच्या असलेल्या या बागेमध्ये ही सुंदर सुंदर असलेली पुष्प ही प्रत्येक जीवाला प्राप्त व्हावी, हीच या संतांची देखील इच्छा आहे. आणि त्यामुळे रामाला अदेय असं काही नाही. ज्या रामाने विभीषणाला लंका जिंकण्याच्या आधी सर्व काही देऊन टाकलं. जो संपत्ती शिव राव नाही, दिनी दिये दस मात, सोई संपदा विभीषण नाही, सकुच दीनी रघुनाथ. संकोच वश दिलेली आहे. अरे मी हे तुला लंकेचं राज्य देतोय, पण तुझा अधिकार फार मोठा आहे रे विभीषणा. हे मी तुला दिलेलं तुला आवडलं ना. हा संकोच आहे प्रभू रामचंद्रांचा त्याच्या मागे. माझा राम तुम्हाला त्रैलोक्याचं राज्य देऊ शकतो, सर्व काही सुख देऊ शकतो. तो त्यामुळे सुखाचा धाम आहे. सुखाकरम. लौकिक दृष्टीने असणारं हे लक्ष्मीचं स्वरूप म्हणजे सुखाकरम आहे. त्यामुळे तो सुखधाम आहे प्रापंचिकाला देखील, विषय वासना असणाऱ्या मनुष्यासाठी देखील. त्यामुळे वनवासी राम हा संतांना प्रिय आहे, तर सिंहासनावरती बसलेला राजा राम हा मंदिरामध्ये प्रापंचिकांसाठी संतांनी उभा केलेला आहे, की जेणेकरून या राजगादीवरती बसलेल्या या प्रभू रामचंद्रांचं दर्शन तुमच्या मनातल्या प्रापंचिक इच्छा देखील तुम्हाला पूर्ण करून देईल. परंतु ज्याला खरी ही मोक्ष संपत्ती हवी आहे, जे एक लक्ष्मीचं स्वरूप आहे, मोक्ष श्रिया अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत, जीव दरिद्री असंख्यात नृपती केले. समर्थ संत वंदनेमध्ये आपल्याला म्हणतात ही मोक्ष श्रिया अलंकृत हे देखील एक लक्ष्मीचं स्वरूप आहे. आणि त्या स्वरूपाच्या प्राप्तीसाठी म्हणून जो जो जीव अत्यंत प्रयत्नशील आहे, त्याला देखील हा भगवंत थोड्या फार परीक्षेच्या शेवटी का होईना, परंतु या लक्ष्मीचं हे स्वरूप प्रदान करतो. आणि ते स्वरूप आहे सतांगतिम, जी सत्पुरुषाची एकमात्र गती आहे. बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. अशा या प्रभू रामचंद्रांच्या स्वधामामध्ये स्थान प्राप्त व्हावं, त्याच्याशी तादात्म्य होऊन जावं, हे या मोक्षश्रिया असलेल्या लक्ष्मीचं स्वरूप ते देखील भगवंतच त्याच्या इच्छेने जीवाला प्रदान करतो. गोस्वामीजी म्हणतात की हे प्रभू, आपण जीवांच्यासाठी अमर्याद कष्ट सहन करता. अनेकदा वेगवेगळ्या रूपांमध्ये येऊन या असलेल्या आपल्या देवतांचं रक्षण करण्यासाठी अनेक लीला करता आणि त्यामधून तुमच्या या अतर्क्य असलेल्या लीलांचं गायन करता करता जीव हा स्वाभाविकपणे उद्धरून जातो. भजे सशक्ती सानुजम, शचीपती प्रियानुजम. लक्ष्मीचं आणखीन एक रूप ते म्हणजे या स्वर्गातले भोग. या स्वर्गातल्या देवतांच्या वरती बली राजाचं मोठं संकट होतं, कारण की बलीने या यज्ञांच्या आधाराने मिळवलेली शक्ती आणि त्यामुळं स्वर्ग हा या बली राजाच्या अधिपत्याखाली जाणार हे स्पष्टपणे उघड होतं. स्वर्गातले देवता आणि त्यांचा मुख्य राजा इंद्र, हा इंद्र या आदितीच्या पुत्रांपैकी असलेल्या प्रवाहातला इंद्र हा एक पुत्र आहे. आणि या इंद्राचं राज्य संरक्षित करण्यासाठी त्या इंद्राचं एक छोटं बंधूचं स्वरूप घेऊन हा वामन या बलीच्या यज्ञामध्ये येतो. आणि त्यानंतर झालेली कथा आपण जाणताच की या बलीला पाताळाचं राज्य देऊन देवतांना सुखी करणारा आणि त्यामुळे इंद्राचा छोटा बंधू या रूपामध्ये शचीपती प्रियानुजम. शची अर्थातच इंद्राची पत्नी, इंद्राच्या पत्नीचा पती म्हणजे इंद्र, त्याचा अत्यंत प्रिय अनुज म्हणजे धाकटा भाऊ म्हणजे बली राजाच्या या यज्ञामध्ये आलेला वामन रूपातला हा प्रभू रामचंद्रांचा अवतार.
अशा या भगवंताच्या रूपाला अत्री मुनी एका वेगळ्या उंचीवरती जाऊन पाहतात आणि त्याच्या समवेत कोण आहे? भजे सशक्ती सानुजम. या प्रत्येक ठिकाणी ही त्याची शक्ती आणि त्याचं आधारभूत असलेलं हे तत्व हे नेहमीच एकत्रितपणे येतात. आता बघा, बलिराजाच्या मस्तकावरती पाय देऊन त्याला पाताळापर्यंत नेलं. भगवंताची शक्ती अपरिमित आहे. खरं तर तो त्यातूनही बाहेर काढून त्याचा संपूर्णपणे नायनाट करू शकला असता, परंतु पाताळामध्ये त्याला आधार देणारं तत्व कोण होतं? ते आधार देणारं तत्व शेष आहे, ते लक्ष्मण आहे. भगवंताकडून कार्य करणारी त्याची ही लक्ष्मी रूपी शक्ती, प्रत्यक्ष भगवंताचा हा विग्रह आणि त्या प्रत्येक लीलेमध्ये आधार देणारा लक्ष्मण, हा शेषशाही या रूपामध्ये सर्व लीलांमध्ये प्रगटलाय. समुद्र मंथनामध्ये देखील या मेरू मंदार पर्वताच्या खाली हा कुर्मा अवतारात आला, परंतु या कुर्माला आधार देणारं कोण होतं? त्याच्या खाली देखील तो लक्ष्मणच आहे. भगवंताच्या प्रत्येक लीला नाट्यामध्ये लक्ष्मण आहे. श्रीकृष्णामध्ये बलराम रूपामध्ये आहेच. परशुरामांच्या हातातला परशु हे देखील त्या लक्ष्मणाचंच रूप आहे आणि म्हणून परशुराम लक्ष्मण संवादामध्ये परशुराम वारंवार लक्ष्मणाला म्हणतात, माझ्या परशुकडं बघ, माझ्या परशुकडं बघ. मला वाटतं लक्ष्मणाचं रूपच त्यांच्या खांद्यावरती आहे. त्यामुळे भगवंत जेव्हा जेव्हा येतो तेव्हा या त्रयी रूपामध्ये येतो. आपली शक्ती, आपला धाकटा भाऊ आणि आपण स्वतः विग्रह रूपामध्ये. अशा रीतीने या भगवंताची अद्भुत लीला संत जाणतात आणि संत त्याच्या या रूपाचं गुणगान करताना आमच्या समोर या सुंदर सुंदर कथानकांमधून ही रहस्य समोर आणून ठेवतात. खरं तर अजूनही आणखीन 2 श्लोक राहिलेले आहेत, परंतु जर आता 7वा श्लोक चिंतनाला घेतला तर कदाचित दिलेल्या वेळामध्ये तो पूर्ण होऊ शकेल, न होऊ शकेल. त्यामुळं आज इथंच आपण चिंतन थांबवूयात आणि 7व्यापासून पुढं जेवढी आपल्याला गती घेता येईल, परंतु सर्व या शब्दांमध्ये दडलेल्या या सौंदर्याला निहाळत निहाळत आपण या त्रिमुनींच्या स्तुतीच्या पूर्णत्वाकडे जाऊया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.